संविधान की ताकत से लड़कर मैं इतिहास बदल दूंगी। मैं भीमराज की बेटी हूँ, मैं शेरनी की तरह ही जगूंगी। बाबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। त्या भाषणात कळालं की बाबासाहेब म्हणायचे 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस जगा पण वाघ बनून जगा। भीमराज की बेटी में जय भीम वाली। अनेक लोकांनी त्यानंतर सांगितलं, भेटून फोन करून म्हणाले ताई राजकारणात स्वतःची जात एवढ्या जाहीरपणे सांगायची नसते। माझ्या शिवसैनिकांनी आणि माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी मला जास्त सन्मान दिला, जास्त संधी दिली आणि राज्यसभेवर खासदार बनवून पाठवलं ते बाबासाहेबांच्या कधीच विसरणार नाही कि मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया। मेरे भीम ने जबान खोली तो हर कोई तूफान बन गया। मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान और रिक्षा वाला मुख्यमंत्री बन गया। इस संविधानाची किमया आहे आणि त्या संविधानाच्या प्रती नतमस्तक होऊन काम करत राहील। महाकारुणिक भगवान तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, माता अहिल्यादेवी, या सर्व महामानवांच्या आणि महामातांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। हॅलो, हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? सर्व महामानवांच्या विचारांना, महामातांच्या त्यागाला विनम्र अभिवादन करते। आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे केवळ आपल्या पूर्ण नगरीची नव्हे, महाराष्ट्राची नव्हे, तर भारतामधल्या धम्म चळवळीची शान, पूजनीय भदंत डॉक्टर उपमुक्त महाथेरोजी, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू महासंघ, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, पूर्ण नगर परिषदेच्या सदस्या रेखाताई खरगकराटे, आज ज्यांच्यामुळे मी आज पूर्णामध्ये ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आले ते माझे बंधू, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय विशालदादा कदम, माननीय सौभाग्यवती क्रांतीताई जाधव, माननीय मुकुंदरावजी भोळे, प्रकाशजी कांबळे साहेब, मान्य जनाबाई जोंधळे, मान्य उत्तमजी खंदारे साहेब, मान्य पद्मिनीताई एंगडे, मान्य वंदनाताई रणवीर, मान्य अर्चनाताई कांबळे, मान्य कौशल्याताई भोसले आणि माननीय राजनंदिनीजी पंडित आणि इथे उपस्थित सर्व धम्म बांधव, तसेच ॲडव्होकेट महेंद्रजी गायकवाड साहेब, सचिव बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती पूर्णा, या सर्व माझ्या समाज बांधवांना आणि भगिनींना मानाचा जय भीम आणि वंदनीय भिक्खू संघाला वंदामी भन्तेजी। आज खरं तर मन खूप गहिवरून आलं, डोळ्यात पाणी येतंय, कारण सोलापूरच्या इतक्या लांब 200-300 किलोमीटरवर अंतरावरती राहणारी एका गरीब घरात जन्माला आलेली, ज्या जातीची लोकसंख्या मायक्रो एसटी म्हणून खूप कमी आहे, अशा ठिकाणी जन्माला आलेली, पण ती फक्त आणि फक्त स्वतःला भीमराज की बेटी म्हणते म्हणून पूर्णामधला हा माझा समाज बांधव या लेकीचे कौतुक करण्यासाठी इथे जमलाय। आयुष्यभर मी तुमच्या प्रेमातून उतराई होऊ शकणार नाही आणि जिथे जिथे संघर्ष करायची वेळ येईल त्या त्या वेळेला मला तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे। गावाचं नाव पूर्ण आहे, पण या बुद्ध विहारात पाऊल ठेवलं तर खरंच मनाला पूर्णत्वाची अनुभूती लागते। मन खूप शांत झालं, मन खूप पवित्र अशा वातावरणात आल्यासारखं वाटलं आणि मला वाटतं की ही किमया तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रज्ञाशील करुणेची आहे, बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांची आहे, आर्य अष्टांग मार्गाची आहे, 10 पारमितांची आहे, प्रत्येक समुत्पादाची आहे, बाबासाहेबांच्या संविधानाची आहे आणि आमच्या डॉक्टर उपमुक्त महाथेरोजींच्या तपस्येची सुद्धा आहे। मला आज महाथेरोजींकडे बघितल्यानंतर वाटतं की जसं आंब्याचं झाड फळं लागल्यानंतर अभिमानानं ताट होत नाही, पण झाडाला मधुर फळं लागल्यानंतर आणखी खाली झुकतं, तिथं विनयशीलतेनं परिपूर्ण झालेलं व्यक्तिमत्व
हे मला पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरोजी यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आज बघायला मिळालं. त्यांच्या दर्शनानं मी धन्य झाले आणि खरोखरच मनाला पावित्र्याची अनुभूती आहे. आज मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये खासदार भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है. औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला. कोणत्या शब्दामध्ये उपकार मानो मी बाबासाहेबांचे? कोणत्या शब्द? खूप लहान होते. 14 एप्रिल 1991 ला बाबासाहेबांची जन्मशताब्दी साजरी करायची होती आणि अडाणी असणारा माझा बाप दलित पॅंथरचा शाखा प्रमुख होता आणि 13 एप्रिलला बाबासाहेबांचं पाठभर भाषण आणून त्यांनी माझ्या हातात दिलं. रात्रभर पाठ केलं बनतेजी आणि दुसऱ्या दिवशी पहिलं भाषण आयुष्यातलं बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीला केलं आणि तिथं पहिल्यांदा बोलले की बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्या भाषणात कळालं की बाबासाहेब म्हणायचे 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस जगा पण वाघ. त्या दिवसापासून वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून बाबासाहेब मनावर होते. त्या दिवसापासून चळवळीत काम केलं आणि हा संघर्ष एका लेकीचा संघर्ष, बाबासाहेबांच्या लेकीचा संघर्ष, जिच्या पायात चप्पल नव्हती, जिला अभ्यासाला पुस्तकं नव्हती, जिच्या घरात अभ्यास करताना लाईट नव्हती, जिला महापालिकेच्या गिऱ्हाखाली बसून अभ्यास करावा लागला, जिला 10वी-12वीच्या फॉर्मची फी भरायला पैसे नव्हते, पण बाबासाहेबांच्या प्रेरणेनं 12वीच्या बोर्डात मागासवर्गीय केली. अडाणी आई बाबाची पोर एमए इन इंग्लिश लिटरेचर केलं, पीएचडी इन इंग्लिश लिटरेचर केलं, नेट क्वालिफाईड, सेट क्वालिफाईड, यूजीसीने ज्युनियर रिसर्च फेलोशिप दिली. नंतर एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करायचा होता. साहेब मुख्यमंत्री होते आणि मला त्यांच्याशी थेट बोलता आलं. मी साहेबांना म्हटलं की साहेब तुमच्याबद्दल आदर आहे हो, पण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि मी तर जयभीम म्हणल्याशिवाय जगू शकत नाही. म्हणलं की चळवळीतली पोरगी आहे, मला फुले शाहू आंबेडकर सोडून कामच करता येणार नाही. तेव्हा मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ताई तुम्हाला सोडा कोण म्हणतंय हो, बाबासाहेब घेऊन तुम्हाला शिवसेना. दसरा मेळाव्यात भाषणाची संधी दिली, वर्धापन भाषणाची संधी दिली, जाहीर भाषणावर लाखोंच्या स्टेज समोर सांगितलं की माझी ओळख काय, तर भीमराज की बेटी में जय भीम वाली. अनेक लोकांनी त्यानंतर सांगितलं, भेटून फोन करून म्हणाले ताई राजकारणात स्वतःची जात एवढ्या जाहीरपणे सांगायची नसते, अडचणीच ठरेल. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष, पण ज्या दिवसापासून सांगितलं की भीमराज की बेटी में जय भीम वाली हूं, माझ्या शिवसैनिकांनी आणि माझे एकनाथ शिंदे साहेबांनी मला जास्त सन्मान दिला, जास्त संधी दिली आणि राज्यसभेवर खासदार बनवून पाठवलं. ते कुठल्या एका ज्योती वाघमारेला खासदार बनायचं म्हणून नाही, कुठल्या एका ज्योती वाघमारेचा सन्मान करायचा म्हणून नाही, तर बाबासाहेबांच्या चळवळीच्या लेकीचा सन्मान करायचा म्हणून मला राज्यसभेत. आणि त्यामुळेच आज सुद्धा माझं राज्यसभेतलं पहिलं अधिवेशन झालं. शपथविधीला जेव्हा मी गेले, आपण बघितला असेल माझा शपथविधी. मी कुठली बनारसी साडी घालून गेले नव्हते, मी कुठली पैठणी घालून गेले नव्हते, मी बाकीच्या नेत्यांसाठी कडक खादीची स्टार्चची साडी घालून गेले नव्हते. जी साडी माझी रमाई, माझी सावित्रीमाई घालायची तशी इरकलची साधी साडी घालून कपाळावरती सावित्रीमाई सारखं आडवं कुंकू नेसून सावित्रीमाईच्या वेशात राज्यसभेची शपथ घेणारी ही देशातली पहिली. मला माहिती होतं की शपथ घेताना कुठल्याही महामानवाचं नाव घेता येत नाही, पण ठरवलं होतं दुसऱ्यांदा शपथ घ्यावी लागली तरी चालेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा फुलांचं, सावित्रीबाईंचं, बाबासाहेबांचं नाव घेऊन अभिवादन करून राज्यसभेत शपथ घेतली. पहिलं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन संपून इथे आले, 5 बिलांच्या वरती बोलले आणि माझ्या प्रत्येक भाषणाचा राज्यसभेतला सुद्धा शेवट हा जय शिवराय आणि जय भीमनेच केलाय. कारण कुठेही गेले तरी माझी ओळख काय आहे की मैं फूलों पर नहीं कांटों पे चलती यहाँ तक आई.
मैं फूलों पर नहीं बल्कि कांटों पे चल के यहाँ तक आई हूँ, हर तकलीफ से लड़कर अपनी पहचान बनाकर यहाँ तक आई। संविधान की ताकत से लड़कर मैं इतिहास बदल दूंगी। मैं भीमराज की बेटी हूँ, मैं शेरनी की तरह ही जगूंगी। बाबासाहेबांचं संविधान मला ते ताकद देतं म्हणून मी बोलू शकते। आणि आज आम्हाला माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सारखं नेतृत्व मिळालं की स्वतःच्या लेकीला खासदार या महाराष्ट्रामध्ये अनेकांनी केलं, पण भीमराज की बेटीला खासदार हे शिंदे साहेबांनी केलं। त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञ आहे। मी एवढंच सांगू इच्छिते, आदरणीय भंतेजी, आपण बुद्ध गयेचा प्रश्न असेल, आपल्या फुटओव्हर ब्रिजचा प्रश्न असेल किंवा इथल्या बांधकामाच्या संदर्भातल्या निधीचा प्रश्न असेल, खासदार म्हणून नाही, बाबासाहेबांच्या चळवळीची भीमसैनिक म्हणून मी या सगळ्या प्रश्नांच्यासाठी स्वतः प्रयत्न करेन। मी आज आपल्याला सगळ्यांना शब्द देतो। मी एवढंच सांगू इच्छिते की दिल्लीमध्ये असताना खासदार म्हणून माझ्या राज्यसभेच्या कारकिर्दीची 6 वर्ष माझ्या समाजाला, माझ्या चळवळीला माझा अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करत राहिलो। संविधानाची जी मूल्य बाबासाहेबांनी दिली ती संविधानाची मूल्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचा माझा संघर्ष असेल। जेव्हा जेव्हा मी राज्यसभेत बोलेन तेव्हा स्वतःसाठी बोलणार नाही, या देशातल्या शोषितांचा, वंचितांचा, महिलांचा आवाज बनून बोलेन मी हा शब्द देईन। आणि कुठल्याही पदावरती गेले तरी सुद्धा कधीच हे विसरणार नाही की आज आम्हाला जे मिळालं ते बाबासाहेबांच्यामुळे मिळालं। कधीच विसरणार नाही कि मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया, और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान और रिक्षा वाला मुख्यमंत्री बन गया। इस संविधानाची किमया आहे आणि त्या संविधानाच्या प्रती नतमस्तक होऊन काम करत राहील। आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम, चळवळीतल्या माझ्या भावंडांचा विश्वास हीच माझी प्रेरणा आहे। ही प्रेरणा, ही ताकद आपण मला दिली, माझा सत्कार केला, याबद्दल अंतःकरणापासून नतमस्तक होते। आणि पूजनीय भंतेजींच्या आशीर्वादाने मी इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं लढत राहीन आणि संघर्ष करत राहीन। एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, माननीय आपले समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे युवा नेते, संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून बुद्धगयेच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण जेव्हा कधी येणार आहात तेव्हा आपण तिथल्या सगळ्या उच्च पदस्थांशी मीटिंग लावूया। 19 तारखेलाच माझी रेल्वे बोर्डच्या सोबत मीटिंग आहे। दादा, आपण मला फुटओव्हर ब्रिजचा एक निवेदन मला व्हॉट्सअप करा। 19 तारखेच्या मीटिंग मध्येच मी तो प्रश्न घेते आणि आमचे संसदीय नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना घेऊन स्वतः मी रेल्वे मंत्र्यांना भेटून हा फुटओव्हर ब्रिजचा प्रश्न मार्गी लावू। आणि त्यासोबतच आपण मला जे पत्र दिलेलं आहे की पूर्ण बुद्ध विहारातील वरच्या मजल्याच्या बांधकामासाठीच्या निधीचं, तर मी तर म्हणते की निधी म्हणून नाही तर धम्मदान म्हणून आणि धम्म चळवळीतलं योगदान म्हणून नक्कीच या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी ती पूर्तता करेन। एवढंच बोलते आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा एवढीच अपेक्षा करून इथे थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।